पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त तुकोबाराय आहेत. पण आजच्या अभंगात काय म्हणतात, शरण शरण जी हनुमंता. मग आता इथं पहिला मुद्दा आहे, एकनिष्ठता जर पांडुरंगाशी दाखवतात असे अनेक प्रमाणे, एक प्रमाण मी सांगतो, बाकीची तुम्ही म्हणा बघा. आमचा विठ्ठल प्रचंड इतर देवाचे न देखू तोंड, इतर देवाचे न देखू तोंड, तुकोबाराय म्हणतात आमचा विठ्ठल कसा आहे, आमचा विठ्ठल प्रचंड आणि इतर देवाचे न देखू तोंड असे म्हणणारे तुकोबारायच आहेत. आणि इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहे. मग इकडे मारुतीला शरण जातात हे खरं का, इकडे म्हणतात पांडुरंगाशिवाय मी दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही हे खरं नाही का. अनेक प्रमाणे एकनिष्ठता पांडुरंगाची. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती. एक धरिला चित्ती, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाई तापती, आम्ही रखुमाई तापती. हरी आये धरिला चित्ती, एक धरिला चित्ती, दोन नाही एक धरिला चित्ती, किंवा एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येते. तुकोबाराय नामदेवराय कोणाचे प्रमाणासारखे ते जगद्गुरु तुका अवतार नामायाचा नाही का. कटेवर कर नाही ज्या देवाचे, नेघे मी तयाचे दर्शन, कमरेवर ज्या देवाचे हात नाही त्याचं मी दर्शन घेणार नाही असे तुकोबाराय म्हणू का नामदेवराय म्हणू, दोन्ही संत एकच आहेत. पतिव्रते जैसा वा 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 भ्रतार प्रमाण आम्हाला भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तेशा परी असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम असे म्हणणारे, आपुला तो एक दोन नाही असे म्हणणारे तुकाराम महाराजच आहे. एक धरिला चित्ती असं म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. आणि इकडे शरण शरणजी हनुमंता म्हणणारे तुकाराम महाराजच आहेत. इकडे म्हणतात बाकीच्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही, आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड असे म्हणणारे तुकाराम महाराज. आणि इकडे शरण शरणजी हनुमंता. मग इकडे मारुतीरायाला शरण जातात हे खरं का, इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं. आता किती अवघड झालं, बरोबर आहे का नाही, असे म्हणणारे संतच आहेत. मग हे खरं का ते खरं, जाऊ द्या तुकाराम महाराज जाऊ द्या, वैजनाथ महाराज बघू आता आपण थोडं नाही का.
आता बघा, मी तुम्हाला सांगितलं कीर्तनकारांना हे सांगू नये, कीर्तनकारांना ते सांगू नये, कीर्तनातले भलते सांगितले असं सांगणारा नाही का. मी सांगितलं सुरुवातीला, रामायण म्हटलं की आपलं राजकारण म्हटलं की डोळ्यासमोर आणायचं ते महाभारत, आणि परमार्थ म्हटलं की डोळ्यासमोर आणायचं काय ते रामायण. असं सांगणारा महाराज भलते तुम्हाला नियम सांगितले मी एका तासात. असं सांगणारा महाराज, माझं कीर्तन सुटलं, मी माझ्या गावाला गेलो आणि सकाळी तुम्ही टी व्ही टाकली, टी व्हीला सकाळी 7-8 वाजता हेडिंगला पहिलीच बातमी आली, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर बातमी आली तर बाकीचे लोक म्हणतील जाऊ दे आता महाराज लोकही राजकारणात शिरले. पण इथले पांगरीतले लोक म्हणतील नाही रे, रात्री तर लय गप्पा आणत होतं महाभारतातल्या रामायणातल्या. मग याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टी व्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं, असं वाटणार का नाही तुम्हाला? नाही का? मी होणार नाही तसा. आणि झालं तर काय व्हायलंय? अरे जर एक नाथ होऊ शकतो तर वैजनाथ का होणार नाही? नाही का? व्हायचं नाही आपल्याला. पण एक विचार करा बघा, माझा सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या बरं का. मग बाकीचे लोक म्हणतील जाऊ द्या महाराज लोकही राजकारणात शिरले, पण जे जे कीर्तनाला उपस्थित होते का रे, ते तर भलती नियम सांगत होतं. मग याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टी व्हीवरचं खरं, असं वाटणार का नाही तुम्हाला? जे कीर्तनाला नसलेले ते डोकं लावणार नाही जास्त, पण जे कीर्तनात बसलेले होते ते म्हणले अभंग तंतोतंत सोडवला, रामायणातले उदाहरण दिले, महाभारतातले उदाहरण दिले, राजकारणाचं काहीच सांगितलं नाही, आणि टी व्हीवर डायरेक्ट मुख्यमंत्री झालं. मग याचं हे खरं, टी व्हीवरचं खरं, काय रात्रीचं कीर्तन खरं, तुम्हाला वाटणार का नाही? चक्राने का डोक्यात येणार तुमच्या? मग आता काय करावं? तपास लावला. जाऊ दे, याच्या ओळखीचे महाराज लोकांनी लागला, एका अंदाजाने असा लावला तपास. म्हणले गेला असेल म्हणले युपीच्या दर्शनाला अयोध्येकडं, आणि ते भगव्या संन्याशावाला भेटला असेल बिचारा, भगव्या संन्याशावाला महात्मा, आणि त्याला वाटलं जाऊ द्या युपीचा मुख्यमंत्री आपण आहे, मग महाराष्ट्रात हो देणे एखादा वारकरी केला असावं, असं काही काही डोकं लावलं. डोकं लावायला काय अर्थ आहे? माणसं काही डोकं लावतात नाही का. तसं आता माझा सांगण्याचा मुद्दा लक्षात घ्या. तसं तुम्ही म्हणसाल याचं रात्रीचं कीर्तन खरं, काही टी व्हीवरचं खरं, म्हणजे राजकारण खरं, काही परमार्थ करा. आता तुकाराम महाराजावर माणसं का रे, नाही का, तुकाराम महाराज म्हणतात की दुसऱ्या देवाचं तोंड पाहणार नाही, हे तुकाराम महाराजचं खरं, का इकडे मारुतीला शरण शरणजी हनुमंता हे खरं? बरोबर आहे का नाही? आता तुकाराम महाराजचा तपास कसा लावायचा? बरोबर आहे का नाही? माणसाचा माझ्यासारख्या लावणं सोपं आहे. तुकाराम महाराजचा तपास कसा लावायचा? मग असे फक्कड असे मोठमोठे संत बसवले, संत भगवान बाबा असो, अमन भाऊ असो, मोठमोठे मारुतीराव महाराज, मोतीराम महाराज, असे मोठे मोठे संत आपल्या सगळ्या मराठवाड्यातले संत बसवले. मग गाथा पारायणाला बसवले, गाथ्यातूनच उत्तर शोधलं. काय तुकोबारा त्यांच्या अभंगातून काही म्हणतात, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा. काय आपला मुद्दा काय चालू आहे? आशीर्वाद. लक्षात घ्या बरं का, आशीर्वाद द्यावा हाची मज. कोणता आशीर्वाद? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. तुकोबारांनी देवाकडे मागणी केली की संतांना लोटांगण शरण, म्हणजे संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको, असं म्हणणारे कोण आहेत? तुकोबाराय आहेत नाही का. असं म्हणणारे की संतांना शरण जाताना देवा मला लाज वाटू देऊ नको. मग हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय संत आहेत, म्हणून तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक अभंगाच्या पहिल्या चरणात शरण जातात. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, शरण 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 हनुमंता,
शरण शरण जी हनुमंता. हनुमंतराय एक संत आहेत आणि तुकोबारांनी देवाकडे मागणी मागितली की तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हातीमध्ये. कोणता आशीर्वाद? हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. संतांना शरण जाताना देवा मला लाज वाटू देऊ नको म्हणे. हनुमंतराय संत आहेत म्हणून तुकोबाराय हनुमंतराला शरण जातात. शरण शरण जी हनुमंता. ही अभंगाची फिटिंग माझ्याप्रमाणे मी केली बरं का. शरण शरण जी हनुमंता. जी शब्द वापरला बघा गाथ्यामध्ये. जी जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे. पूर्वी एकमेकाला आदर द्यायचे नाही का, जी म्हणायची पद्धत होती. आता म्हणतात काय, आवाज दिला की म्हणतात. पहिले नाही का एकमेक. हे बघा इतकंच नाही, सून सासऱ्याला आणि सासरा सुनाला आदर द्यायचा. सासरा आवर्जून सुनेला सुनबाई, ती सुनही तिकडून आदरानं ओव द्यायची. जी मामाजी आदर द्यायची. तसं आता सासऱ्यानं आवाज देऊन बघा बरं. आता 2024 मध्ये सुनबाई काय बोंबलाले मथार म्हणते. बरोबर आहे का नाही? ते पूर्वी आदर द्यायचे. जी आता जी तसं राहिलं नाही. तसं शरण शरण जी. जी म्हणजे महाराज, जी म्हणजे आदर व्यक्त करणार आहे बघा. म्हणून ओम नमो आद्या नाही, ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण हनुमंता नाही, शरण शरण जी हनुमंता. म्हणून ज्ञानोबारायांनी गणेशजीचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये ओम नमो जी आद्या म्हटलं. तर आजच्या अभंगामध्ये आदर देताना मारुतीला तुकोबाराय म्हणतात शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंताला अनेक नावे आहेत. हनुमंत आहे नाही का, बजरंगबली आहे, हनुमान आहे, मारुती आहे. मारुतीला मारुती का म्हणतात? आपले गुरुवर जे लाड गुरुजी सांगतात, ढोक महाराज सांगतात, पण तिन्ही गुरुजींनी सांगितले बघा. हे काय कोणत्या ग्रंथातलं नाही, हे युक्तिवादानं बुद्धिवादानं पटून दिलेला अर्थ आहे. मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात की मारुतीच्या बरोबरच्या मुलांचे लग्न होऊ लागले आणि मग अंजना माता म्हणल्या मारुती तुझा करी करतो रे बाबा आई पुढच्या उन्हाळ्यात असं म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. एका ग्रंथात नाही बरं का, पण त्या मारुती शब्दाचा अर्थ पटवून देण्याकरता गुरुहरीने सांगितलं बरं का. मग असं म्हटल्याच्या नंतर मारुती अरे कधी करतो आई पुढं, म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तिथूनच अर्थ निघला. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती. बच्चे ने शादी नहीं की, इसके लिए जिसकी माँ रोती, उनका नाम मारुती. विठ्ठल विठ्ठल. शरण शरणजी हनुमंता. हनुमान आहे मानाचं हरण करतात. इंद्रदेवानं वज्र हाणलं म्हणून हनुवटीवर हनुमंत नाव पडलं म्हणून शरण शरण जी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. हे बघा रामाचा दूत त्याला रामदूत म्हणतात, देशाचा दूत त्याला देशदूत म्हणतात, राजाचा दूत त्याला राजदूत म्हणजे गाडी नाही बरं का, राजदूत म्हणजे राजाचा दूत त्याला नाही का, रामदूत म्हणजे दूत म्हणजे संदेशवाहक. सीता मातेचा संदेश रामापर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश सीतामातापर्यंत पोहोचवला, भरतरायाचा संदेश रामापर्यंत पोहोचवला, रामाचा संदेश भरतापर्यंत पोहोचवला. असं दूताचं ज्यांनी काम केलं म्हणून त्यांना रामदूता असं म्हणतात. शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो रामदूता. आपण शरण 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 कशा करता शरण शरण. दुसरं चरण काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, भक्तीच्या
शरण 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 पण कशा करता शरण शरण जी हनुमंता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबट्टा, याच्या करता शरण शरण जी हनुमंता. भक्तीची वाट हनुमंतरायाला माहिती आहे म्हणून तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात. कोणती भक्ती? दास्यत्व भक्ती. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. दास्यत्व भक्ती मागण्याकरता हनुमंतरायाला शरण जातात. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. पण कशा करता? काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. नाही का, भक्तीच्या वाटेला जात असताना आपणही वाट जातो, पंढरपूरच्या वाटेनं जातो नाही का. हे बघा, चांगल्या वाटेला लागा तुम्हाला अडथळे येणार, वाईट वागायला लागा तुम्हाला कोणतेच अडथळे येणार नाही. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणाऱ्यालाच विरोधक आहेत. तुम्ही वाईट कार्य करा तुम्हाला कुणीच नाव ठेवणार, पण चांगलं कार्य करा आडवा फाटा हाणलाच समजा. म्हणून एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तशी बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबत्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासूनही त्यापासूनच हुशार राहायचंय. जवळ बसले म्हणजे कीर्तनातले सोडून बरं का. आपल्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो, ज्याच्या मापाला आला त्यानं ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेसोफेस येत असेल आणि नेमके विरोधकच जर जवळ बसतील त्याला मी तरी काय करू आता. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर लोक म्हणतात आम्हाला, एक विचारू का महाराज, काय आम्ही तुम्ही रात्रंदिवस कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, 2-2 गळ्यात माळा घालता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का? आणि आम्ही कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का? अरे भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो, ते भोगावंच लागते. एक लक्षात ठेवा, कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? नदीच्या कडीला झोपलात म्हणजे तहान लागणार नाही, तसा भगवान जरी मदतीला असला प्रारब्ध आपलं चुकणार नाही. पण आपण चांगल्या वाटाला गेलो की नावं ठेवणारे लोक टपून आहेत बघा. म्हणून बरं का, शबरी मातेसारखी आतुरतेने प्रभू रामचंद्राची वाट जशी बघितली तशी आपली वाट बघणारी या जगामध्ये एखादीच व्यक्ती असते. नाहीतर या जगामध्ये वाट लावणारे आणि वाट दाखवणारे तर तुम्हा मलाला पावला गणित भेटतात बघा आपा, नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं बघा, काय भक्तीच्या बघा, आपण चांगल्या वाटेला जा, माणसं नावं ठेवणार. म्हणून एक तुम्हाला उदाहरण सांगतो, ते जर तुम्ही ऐकलं तर तुमच्या जीवनात कुणा सांगत भांडणं होणार नाहीत बघा. उदाहरण पटलं तर तुम्ही बघा, नाही का. एक कल्पना, एक नदी वाहत होती आणि नदी वाहत असताना त्या नदीच्या कडेला एक गाढव बसलं होतं. नदीच्या कडेला गाढव बसलं होतं आणि तिथून हत्ती जात होता. आता हत्ती वजनदार प्राणी, राजा माणूस, हत्ती जात होता, पण त्या हत्तीला गाढवानं थांबवलं. ए हत्ती थांब म्हटला. आता हत्ती मोठा वजनदार, हे बघा, जे मोठे माणसं असतात ना ते फार मोठे असतात, म्हणूनच ते मोठे असतात बघा. नाहीतर विचार करा, काही काही ते छोटे असतात, ते छोटेच विचार करतात. हत्ती वजनदार प्राणी निघाला रस्त्यानं, गाढवानं ए हत्ती थांब. हत्ती थांबला. हत्ती म्हटला काय? काय नाही म्हटला, ही नदी कोणीकडे वाहती? काय गरज आहे का? गरज आहे का काही? बरं आता हत्ती सरळ सरळ उत्तर दिलं. हत्ती सरळ मार्गाने चालणारा माणूस. हत्तीने सांगितलं बाबा ही नदी पूर्वेकडे वाहती. आता गाढवानं गप्प मारायचं का नाही? गाढव म्हणला नाही नाही, ही नदी पश्चिमेकडे वाहती. काय गरज आहे का आता? ते बिचारा चाललं, त्याला थांबवलं आणि विनाकारण प्रश्न विचारला, सांग नदी कोणीकडे वाहती? हत्ती म्हणला पूर्वेकडे. नाही नाही म्हणला, मी गाढव आहे पण तू गाढव आहेस का? म्हणला नदी पश्चिमेकडे वाहती. हत्ती म्हणला एका, त्याच्यामुळे तुला गाढव म्हणतात म्हणा लोक. अरे नदी पूर्वेकडे वाहती. गाढव म्हणला नाही पश्चिमेकडे वाहती. आता हत्तीन तर गप्प बसायचं का नाही, मोठा माणूस. हत्ती म्हणला नाही नाही. असं करता करता दोघांची भांडणं गेली. राजाकडे वेळ नव्हती, 9:45 भांडणं गेली राजाकडे. राजाकडे गेल्याच्या नंतर हत्ती म्हणला, राजे साहेब, हे गाढव म्हणतं पश्चिमेकडे नदी वाहती, मी म्हणतो पूर्वेकडे नदी वाहती. आता याचा न्याय तुम्हीच करा. सगळ्या जगाला माहिती मदान नदी पूर्वेकडे वाहती आणि गाढव म्हणतं पश्चिमेकडे वाहती. राजा म्हटला मला काहीच माहिती नाही. सैनिकाला म्हटला इकडे या. आत्ताच्या आत्ता या हत्तीला वर टांगा, याचे 3 पाय टांगा, फक्त एकच पाय मोकळा सोडा.
हत्तीला टांगलं, 3 पाय टांगले, 1 पाय मोकळा सोडला. हत्तीच्या डोळ्याला धारा लागल्या की होता, त्याचं काहीच खोटं नव्हतं ना. डोळ्याला धारा लागल्या. ते म्हणला खऱ्याची दुनिया नाही म्हणला आता. आव राजे साहेब, आव मला तुम्ही का लटकवला, असा माझा काय गुन्हा होता? सगळ्या जगालात माहिती नदी पूर्वेकडे वाहती आणि तुम्ही मला सजा दिली. राजा म्हणला हे बघ, तुला नाही मला नाही सगळ्या जगालात माहितीये नदी कोणीकडे वाहती, पण तू नादी कोणाच्या लागला? तू नादी कोणाच्या लागला म्हणला? गाढवाच्या नादी लागला. हत्तीसारख्या माणसानं गाढवाच्या नादी लागावा म्हणून हत्ती चलता है बाजार, खुते भोगते हजार. हत्तीचं मोठेपण पुढं चालण्यात आहे आणि कुत्र्याचं मोठेपण भुंकण्यात आहे. कुत्रे भुंकलेच पाहिजेत, भुंकल्याशिवाय त्यांना कुत्रं कोणी म्हणत नाही. आणि हत्तीनं पुढंच चाललं पाहिजे, त्याच्याशिवाय हत्तीचा हत्तीपणा पुढं चालण्यात आहे आणि कुत्र्याचा मोठेपणा भुंकल्यात आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं हनुमंतरायाला या भक्तीच्या वाटेनं जाताना अनेक अडचणी आल्या. रामायण तुम्ही ऐकणारी मंडळीत बघा. तसं तुम्हा आम्हाला या जीवनामध्ये अनेक असे आडवे गाढवे येतात. म्हणून हे वाक्य ध्यानात ठेवायचं, कुणाच्या नादी लागायचं नाही. आपण जर स्वतःला जर हत्ती समजत असेल तर गाढवाच्या नादी कधी लागायचं नाही दादा हो. म्हणून विचार करा, या भक्तीच्या वाटाला जाताना हनुमंतरायाला द्रोणागिरी पर्वतांताना किती अडचणी आल्या, त्याला अनेक अडथळे आले नाही का. लंका पेट सीतामातेचा शोध घेण्याकरता लंकिनी भेटली, हे भेटली, अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी आपलं ध्येय गाठलं होतं हनुमंतरायाने. म्हणून तसं काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. सुभटा हे बघा, सुभटा पदवी आत्तापर्यंत फक्त दोघांनाच भेटली बरं का. सुभटा पदवी आत्तापर्यंत दोघाला भेटली. कुणाला? आजच्या अभंगामध्ये सुभटा पदवी ही तुकोबारायांनी हनुमंतरायाला बहाल केली आणि ज्ञानेश्वरीमध्ये सुभटा पदवी ज्ञानोबारायांनी अर्जुनाला बहाल केली. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचा सेल वाटा भागा आला. हे बघा सुभटा म्हणजे काय, हे बघा भट्ट वेगळा आणि भट वेगळा. मणे रामेश्वर भट्ट द्विजा. हे बघा, हा भट्ट म्हणजे ब्राह्मण, भट्ट म्हणजे ब्राह्मण आणि भट म्हणजे योद्धा आणि सुभटा म्हणजे चांगला योद्धा नाही का. तसं सुभटा पदवी इकडे अर्जुनाला दिली ज्ञानोबारांनी. योगाची वाटा जे निघाले गा सुभटा. आणि आजच्या अभंगामध्ये काय भक्तीच्या त्या वाटा दावाव्या सुभटा. या पदव्या काय फुकट भेटत नाहीत महाराज, त्याच्याकरता झिजावं लागतं बघा नाही का. नाहीतर मी नाव उच्चारतो त्याचे पुढचे नाव तुम्हाला आपोआप येतील बघा नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. हे बघा, नाव उच्चारलं की राष्ट्रसंत म्हटलं की भगवान बाबा, बरोबर आहे की नाही. परळीचं नाव घेतलं की वैद्यनाथ, हे नावं जोडल्या गेले बघा नाही का. पांगरीचं नाव घेतलं की गोपीनाथगड, हे नावं जोडलेत बघा. आमच्या इकडे नरसी म्हटलं की नामदेव महाराज, औंढा म्हटलं की नागनाथ, हे नावं बघा. आळंदी म्हटलं की देवाची आळंदी, हे नावं जोडल्या गेलेत बघा. तसं हे नावं काही काही जोडल्या गेलेत बघा. तसं अनाथाची माय म्हटलं की सिंधुताई सपकाळ, बरोबर आहे का नाही नाही का. पुण्यश्लोक म्हटलं की अहिल्यादेवी होळकर. ही पुण्यश्लोक पदवी आत्तापर्यंत फक्त चौघांनाच भेटते बरं का. एका युगामध्ये पुण्यश्लोक पदवी फक्त एकाच व्यक्तीला भेटली. कृतयुगामध्ये म्हणजे सत्ययुगामध्ये पुण्यश्लोक पदवी ही नलराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी त्रेतायुगामध्ये जनकराजाला भेटली. तीच पुण्यश्लोक पदवी द्वापार युगामध्ये धर्मराज युधिष्ठिराला भेटली आणि तीच पुण्यश्लोक पदवी कलियुगामध्ये अहिल्यादेवी होळकरांना भेटली. हे बघा, हे नाव जोडल्या बरे बघा. हे बघा, लोकनेते म्हटलं की गोपीनाथराव मुंडे साहेब, हे नाव. हे बघ, गान सम्राज्ञी म्हटलं की लता दीदी मंगेशकर, हे नावं जोडल्या गेलेत बघा. व्याकरणाचार्य म्हटलं की अर्जुनजी महाराज लाडगुरुजी. आमचे रामायण म्हटलं की डोक महाराज. असे हे नाही का, हे फिटिंग नावासारखे बघा. तसं मारुती म्हटलं की लोकांना मंदिरातला मारुती दिसत नाही, मग कोण दिसतात? जुन्या लोकांना मारुतराव महाराज दस्तापूरक बघा. आता मी काय बघितले नाही, तुम्ही कीर्तन ऐकलेले म्हणले बघा नाही का. मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची कीर्ती त्या काळी जगन्नाथांना पवार वेदांत वाचस्पती म्हणजे नामदेव महाराज पठाळे यांचे गुरु जगन्नाथांना पवार, तुम्ही त्यांची कीर्तनं कदाचित ऐकली पण असतील नाही का. जगन्नाथांना पवार ते मारुतराव महाराज दस्तापूरकर यांची कीर्ती ऐकली त्यांनी. त्या काळी मोबाईल युट्यूबचा जमाना नव्हता.
त्यांनी असं ऐकली की मारोतराव महाराज दस्तापूरकर असा महात्मा आहे, रात्रंदिवस त्यांची कीर्तनं चालू असतात आणि आलेले माणसं उपवास देत नाहीत, ज्ञानदान अन्नदान 24 तास कीर्तनं चालू. अशी त्यांची कीर्ती ऐकून आपल्या इकडे परभणीला जगन्नाथ अण्णा पवार वेदांत वाचस्पती आले. मारोतराव महाराजांना नमस्कार दर्शन घेतलं. म्हणले बाबा मी आत्तापर्यंत भरपूर मारुती बघितली म्हणले, मी आमच्या इकडे तिकडे भद्रा मारुती म्हणजे आमच्या इकडे मी झोपलेला मारुती बघितला म्हणले, मी आमच्या इकडे भद्रा झोपलेला मारुती बघितला, पंचमुखी मारुती बघितला, पंचमुखी मारुती बघितला, तांबडा मारुती बघितला, काळा मारुती बघितला, पण फिरता मारुती फक्त परभणी जिल्ह्यातच बघितला बघा. कोण? मारोतराव महाराज दस्तापूरकर. हे नावं जोडल्या गेलेत बघा नाही का. तसं सुभटा म्हटलं की 2 नावं येतात. कोण? सुभटा पदवी अर्जुनाला दिली आणि सुभटा पदवी इकडे मारुतीरायाला दिली. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नाही का. भक्तीच्या त्या हनुमंतराय तुम्ही आहात तर कसे. अभंगाचं 3रं चरण. शूर आणि धीर, 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 शूर आणि धीर. स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा नाही का. सुभटा पदवी जशी अर्जुनाला भेटली, मारुतीरायाला भेटली, तसे आपल्या संतरामांना भजनानंदी पदवी भेटली बघा. पण भजनानंदी म्हटलं की त्यांचं नाव डोळ्यासमोर येतं का. अखंड भजन करायचे महाराज. त्या भजनात काही स्वार्थपणा ढवळाढवळ नव्हती. ओरिजिनल भजन करणाऱ्या महात्म्याला म्हणून त्या पदव्या काय फुकट भेटत नाही. भजनानंदी, भजनामध्ये ते आनंद मानायचे आपला, म्हणून त्यांना भजनानंदी पदवी भेटली. म्हणून काय भक्तीच्या त्या वाटामध्ये दाव्याव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. काही माणसं शौर्यवान असतात तर काही धैर्यवान असतात, काही धैर्यवान नसतात आणि शौर्यवान नसतात. काही काही शूरपणा गाजवतात पण बायको पुढं, चुली पुढं. एकानं तुटकी तलवार घेतली आणि बायको पुढं. बायक म्हणला तुटकी तलवार घेऊन युद्ध केलं मी. बायको म्हणली इथं गप्पा हाणण्यापेक्षा चुली पुढं काहीतरी युद्ध करून या. हे गेलं लढाईला. गीते महाराज लढाईला गेल्याच्या नंतर त्यानं हातपाय तोडून आणले आणि टाकले बायको समोर. अशी मोळीच होती. हातपाय 10-15 हात, 10-15 पाय. बायक म्हणला किती पराक्रम युद्ध करून आलो, हातपाय तोडून आणले. बायको म्हणली एवढे हातपाय तोडून आणले, एखाद्याचं मुंडकं तोडून आणायचं. ते म्हणला ते पण आणलं असतं पण अगोदरच कोणतरी तोडून नेलतं. आता मी म्हणतो असे शूर काय कामाचे महाराज, चुली पुढे गप्पा हाणणारे नाही का. तसं हनुमंतराय तसे नाहीत. शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. हे बघा रामायणामध्ये धर्मरूपी रथाचं वर्णन करताना हनुमंतरायाला शौर्य आणि धैर्य म्हटलं. ज्यावेळेस रावण आला स्वारी करून नाही का, युद्ध करायला आला, त्यावेळेस विभीषणजी म्हणतात प्रभू रामचंद्रला, प्रभूजी तो बघा माझा भाऊ वैरी रावण तुमच्यावर कशी चढाई करून युद्धाला आला.
रथात बसून आला आणि आपण पायी पायी चालतो, देवा तुमच्या पायातही चप्पल नाही हो. त्यावेळेस सांगितलं बिभीषणजी सांगतात धर्मरूपी रथाचं वर्णन रामायणामध्ये. अरे बिभीषणा, जसा रावणाकडे रथ आहे आपल्याकडे पण रथ आहे. आव प्रभू दिसत नाही. अरे तो रथ न दिसण्यासारखा आहे. आपल्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ. धर्मरूपी रथाचं वर्णन करतात. हे बघ बिभीषणा, आपल्या रथाचं नाव आहे धर्मरूपी रथ. मग जसे रथाला 4 घोडे आहेत तसे आपल्या रथाला पण 4 घोडे आहेत. कोणते? साम, दाम, दंड आणि भेद हे रथाचे 4 घोडे आहेत. समता त्या घोड्याची पाडदोर आहे. ईश्वराचं भजन त्या रथाचा सारथी आहे. सत्य त्या रथाची पताका आहे. रथाची तलवार, रथाचं ज्ञान म्हणजे राम आहे. रथावरची ढाल म्हणजे वैराग्य माझा लक्ष्मण आहे. आणि तू म्हणशील ना बिभीषणा, रथाचे 2 चाक कोण आहेत? तर शौर्य आणि धैर्य ह्या रथाचे 2 चाक आहेत. आणि ते शौर्य आणि धैर्य जर कोण असेल तर तो माझा मारुती राय आहे. म्हणून शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय, भक्तीच्या त्या वाटा माझं धावाव्या सुबटा. आणि हनुमंतरायाला एवढी जरी असते तर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. हनुमंतराय तुम्ही अंजनीची कुमार आहेत. मातेला धन्यता दिली बघा. मग एकदा संप्रदाय नियमाप्रमाणे एकदा सगळ्यांनी विठोबा रखमाई आपण भजन करू. मोठ्या प्रेमानं टाळी वाजवा. विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, विठोबा रखमाई, अंजनीची या कुमारा. अंजना मातेला बरं का म्हणून कर्तबगार पुरुषाच्या मात्या पित्याला धन्यता दिली नाही का. आपले भजनानंदी संत रामांना एवढं त्यांनी आयुष्यभर भजन केलं. पण माणसं म्हणतात पत्रिका वाचताना, काय आईचं भाग्य असेल असा भजनानंदी पोटी जन्माला आला बघा. म्हणून बरं का मी फक्त बरं का म्हणून 3 सजावत देश को सती संत और शूर. 3 लजावत देश को कपटी कायर और क्रूर. तिघांमुळे आपल्या या देशाला शोभा आहे. कोण? संत, शूर, 3 आणि सती. 3 सजावत देश को सती संत और शूर. आणि तिघांमुळे आपल्या देशाला लज्जा आहे. कपटी कायर और क्रूर. म्हणून जननी जनेसो भक्त जने दाता या शूर नाही तो जननी वांज भली. नाही का आईनं जर जन्म द्यायचा ना तर आमच्या संतराम अण्णासारख्या महात्म्याला, भजनानंदी महात्म्याला जन्म दिला पाहिजे बघा. जन्म जर द्यायचा ना तर मारुतीरायासारख्या महात्म्याला जन्म दिला पाहिजे. जन्म द्यायचा ना तर माय प्रसवली,
महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्यासी माय प्रसवली प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरे निर्धार नामा म्हणे. बर का, या अभंगामध्ये प्रथम चरणात नामधारकाला धन्यता दिली, दुसऱ्या चरणामध्ये मातेला धन्यता दिली आणि तिसऱ्या चरणामध्ये अख्ख्या कुळाला धन्यता दिली. म्हणून आपल्या कुळामध्ये भगवत भक्त हरिभक्त देशभक्त जन्माला आला तर आपल्या 21 कुळाचा उद्धार होतो. आईच्या अगोदरच्या 7 पिढ्या, वडिलांच्या अगोदरच्या 7 पिढ्या आणि आपल्या पुढच्या 7 पिढ्या अशा 21 कुळाचा उद्धार होतो. आणि कुपुत्र जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. आईच्या अगोदरच्या 14 वडिलांच्या आणि आपल्या पुढच्या अशा 42 कुळ नरकाला घालत असतो बघा. म्हणून सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सिल्वान मुलगा जन्माला आला आमच्या भजनानंदी संतरामांना सारख्याचा नाही का. जर सिल्वान मुलगा जन्माला आला सुशीलो मात्र पुण्येन आईचं पुण्य, विद्वान जन्माला आला बापाचं पुण्य, उदार जन्माला आला वंशाचं पुण्य आणि भाग्यवान जन्माला आला त्याचं स्वतःचं पुण्य. आणि या उलट कुपुत्र जन्माला आला तर उन्मत्तो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला आला त्याचा मम्मीचं पाप, मूर्ख जन्माला आल्या त्याच्या बापाचं पाप, कंजूस जन्माला आलं त्याचं स्वतःचं पाप आणि दरिद्री जन्माला आला त्याच्या कुळाचं पाप बघा. सुशील नाही का, उन्मत्तो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन नाही का आत्मदोषेन दरिद्रता. कंजूस जन्माला आला त्याचा वंशाचं पाप आणि दरिद्री जन्माला आला त्याचं स्वतःचं पाप. आणि जर भाग्यवान जन्माला आला अखंड देवाचं भजन केलं त्याला धन्यता देतास बस धन्य महाराज जन्मले संसारी. जर जन्म द्यायचा असेल ना तर संताला देवा, एखादा शूराला विराला द्या.